भाविक भक्तांनी 14वा आणि 18वा अध्यायाचे वाचन करावे आणि श्री नूरसिंह सरस्वती महाराजांना शरण जाऊन प्रार्थना करावी। त्यांचे आशीर्वाद निश्चितच सर्वांच्या पाठी आहेत। अशा प्रकारे श्री गुरुचरित्र 14वा अध्याय हा संपूर्ण मनोरथ पूर्ण करणारा आहे आणि 18वा अध्याय हा सुख समृद्धी आनंद व समाधान पूर्ण करणारा आहे। संपूर्ण मनोरथ पूर्ण करणारा श्री गुरुचरित्र 14वा अध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतुका प्रश्न करी अतिविशेखा एक चित्ते परेसा जया जयाची योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा न्याय होय आम्हासी उदरव्यस्तेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली केसी विस्तरावे आम्हा प्रती 19 शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापन गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता जाहला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषिनी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेसा तया साय देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी 19 श्री गुरुचे वचन सायदेव विप्रकरी नमन माथा चरणी ठेवून न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाची सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरू वेदा गोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू गोमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्तिकेची आम्हासी मागेने एकादा तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी ही सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सदंती ऐसी विनंती करुणी पुनरुपी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूर असे प्रति संवत्सरी ब्राह्मणांसी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे मजाजी जाता त्याजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरणकेचे आपणासी संतोषिनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या भय सांडुनी तू आजावे क्रूर यवना भेटावे संतोषिनी प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हापाशी जववरी तू परतोणी येसी असो आम्ही भरवसी तू आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी निज भक्तामुचा तू होसी परंपरी वंशोवंशी अखिलाभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर लागून निघे सायदेव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यम जेसा यवन दुष्ट बरियेसा ब्राह्मणा ते पाहता केसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मणी श्री गुरुसी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरुकृपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट गरुडाची आपिलियासी सर्पतो कवणेवरी ग्रासी तेसे त्या ब्राह्मणांसी असे कृपा श्री गुरुची काय खादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरुकृपा होय ज्याची कली काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी केचे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमती होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तयवेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारिती घाई छेदन करीतो अवयव पाही विप्र एकापणांसी स्मरण झाले तय वेळी धापत गेला ब्राह्मण जवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वश्रे भूषणे देऊनी निरोप दे तो तये वेळी संतोषिनी द्विजवर आला ग्राम वेग चक्र गंगातीर्य सेवासर श्री गुरुचे चरण दर्शना देखून या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी भोवसी सांगे वृत्तांताद्यंत संतोषिनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रा 19 श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईनस
समागमे तुमचे चरणावे देखा राहू न शके कक्षण संसार सागर तारका तुझे देखा कृपा सिंधू उद्धारव्या सागरासी गंगा निली भूमिसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिधिले आपले भक्तवत्सल्य तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभासेसी संतोषी विनयेसी श्री गुरु म्हणती तैवेळी कारणेसे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे समस्तरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समित वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळवणी भेटी तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ रिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तिके भाक देती तैवळी ऐसे परी संतोषिनी श्री गुरु निघाले तेथुनी तेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य भोवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्धमुनी विस्तारुनी सांगे नाम करीनिस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणी एकाग्रू एका श्रोते सकळी कहो इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूरयवन शासन सायं देववर प्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त शुभं भवतु। श्री गुरुचरित्र 18वा अध्याय सुख समृद्धी शांती समाधान देणारा 18वा अध्याय श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः जय जयाची सिद्धमुनी तू तारक भवानी सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनू एकता न धाये माझे म्हणू कांक्षित होते अंतकरणू कथामृत एकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नवे अंतकरणी कथामृत संजीवनी अनेक निरोपावे दातारा येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी माथा लावणी चरणांसी कृपा भाकी तैवेळी शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारोनी एका श्रोते एक चित्ते एक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा तुझ करिता आम्हासी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र आद्यंतसी स्मरण झाले अवधारी भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेने एका एक चित्ते क्वचित काळ तय स्थानी श्री गुरु होते गोपेनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वारांसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णात टाकांत श्री गुरु तीर्थ पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशे अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागा समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा कुरपूर ग्रामग्रहण कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा संगम स्थान अत्योत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर 5 नामे आहेत थोर सांगेने का एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची आसंगा प्रयागा होणी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तेसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाणा कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमा षटकुळी जैसी वाराणसीपुरी गंगा भागीरथी तिरी पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाना प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहुन एक स्नान परियेसा सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म सत्य तत्तया स्थानी वास असे या कारणे ते स्थानी कोटी तीर्थे असते निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी
सांगता विस्तार पुराणी अस्त्र तीर्थ ख्याती जाणी तया कृष्णा टाकात उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पाप दूर औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे परियेसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सनिधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियेसा तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्तनदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांची ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नान एके ऐसे सिद्धस्थान निके सकळ भिष्ट होय तेथे काय सांगू त्याची महिमा आणि कद्या वया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर गौप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले जाणा असता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भाया पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणांसी वरून मिळे परियेसी तया शेंगा ते रांधुनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसे तो ब्राह्मण दरिद्री याचकपणे उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्रमंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा भुवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तयवेळी तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकोनी देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवनिता ते वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो देव बळी केसे अदुष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदुनी केसी टाकुनी दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे श्रेयसी तयवेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया आदिल विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण पिपिलिकादी स्थूळ जीवन समस्त आहार पूर्वितसे आयुरन्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्ययी 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एकदृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी आपुले आर्जव बरवे बोरवती तैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निक्षेपण सकृत अथवा दुष्कृत जाण भोगणे आपुले आपण पुढिल्यावरी काय बोल आपुले देव असता उणे पुढिल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कवनावरी बोल सांगे बोल ठेविसी यतीश्वरासी आपुले आर्जव न विचारिसी ग्रास हरितला म्हणसी अविद्यासागरी बुडोनी तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमचे दरिद्र दोषी तोची तारील आमुते येणे परिश्रेयसी संभाषे विप्रपरियेसी काढोनी वेल शाखेसी टाकीती झाला गंगेत तया वेळाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तया वेळी काढिता वेळ मुळासी लाधला कुंभ निधानेसी आनंद झाला भोवसी घेऊनी गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वरा आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेला छेदिले निधान लाधले आम्हासी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती भुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवनासी
प्रकट करिता आम्हीसी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परितया द्विजासी सांगे श्री गुरुपरीसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नामदाल ऐसा वर लाधून गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य हरे जासी होय श्री गुरुकृपा त्यासी केचे दैन्य बापा कल्पवृक्ष आश्रय करिता दैन्य केचे तया घरी देवे उणा असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळिकांसी जो कोणा भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इह परू अखंड लक्ष्मी त्यांचे घरी ऐश्वर्य नांदती सिद्ध मने नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुढील कथामृत सार एका श्रोते एक चित्ते इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन हरणं नाम अष्टादशोऽध्यायः श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त शुभं भवतु श्री गुरुदेव दत्त।